नमस्कार मित्रांनो. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, विद्या समिती अंतर्गत ई कंटेंट डेव्हलपमेंट उपक्रम सन 2020-21, इयत्ता 11वी वाणिज्य, विषय वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, प्रकरण क्रमांक 5, संघटनांचे प्रकार, भाग 2. यामध्ये आपण आज विभागीय आस्थापनांचे दोष याविषयीचे सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात विभागीय आस्थापनांचे दोष. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कार्यवाहीमध्ये विलंब. विद्यार्थी मित्रांनो, बरेच वेळेला आपण विभागीय आस्थापनांमध्ये पाहतो की विभागीय आस्थापना या सरकारकडून नियंत्रित केल्या जातात. अधिकारांचे नेहमीच यामध्ये केंद्रीकरण असलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणून अधिकारांच्या अत्याधिक केंद्रीकरणामुळे कार्यवाहीमध्ये बरेच वेळेला विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. कारण वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश आल्याशिवाय कनिष्ठ अधिकाऱ्यास निर्णय घेता येत नाही. यामुळे अधिकारांचे नेहमीच काय झालेले असते तर केंद्रीकरण झालेलं असतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे लालफितशाही आणि नोकरशाही. मित्रांनो, विभागीय आस्थापनांना नेहमीच लालफितशाहीमध्ये त्या ठिकाणी काम करावं लागत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरेच वेळेला याच्यावरती लोकांचा किंवा जनतेचा सुद्धा विश्वासार्हतावरती परिणाम होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपण एक छोटंसं उदाहरण पाहूयात. प्रशासकीय पातळीवर बरेच वेळेला अनेक फायली तयार होत असतात. त्यामध्ये लालफित फाईलमध्ये कागद बांधले जातात. व्यवस्थित सांभाळण्यासाठी प्रत्येक कामाचे टप्पे आणि कालमर्यादा ठरलेली असते. लिपिकाकडून फाईल तयार झाली की ती वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडे फिरत असते. ती कोणत्या अधिकाऱ्याकडे किती दिवस प्रलंबित राहावी याचीसुद्धा काय केलेली असते तर कालमर्यादा असते. परंतु कालमर्यादा उलटूनही काही महिने किंवा काही वर्ष निघून जातात, तरी ती फाईल जैसे थे त्या टेबलवर पडलेली धूळ खात पडलेली असते आणि लालफित कायम राहत असते. लालफितशाही ज्या वेळेला बोकाळते त्यावेळेला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामध्ये प्रत्येक टेबलवर वजन किंवा पैसे ठेवल्याशिवाय ती फाईल पुढे सरकत नाही. यामध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात बोकाळत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरण जर याचं म्हटलं तर विविध असणारी खाती किंवा विभाग यांचा समावेश या ठिकाणी करता येईल. त्यामध्ये जनरली आपण विचार करूया, बांधकाम खात्याचं एक छोटंसं उदाहरण घेऊया. बांधकाम खात्यामधील असणारं वाळू धोरण, कित्येक घरे इमारती या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी स्थित झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु प्रत्यक्ष वाळू उपलब्धता निर्माण होत नसल्यामुळं त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेमध्ये घरे किंवा इमारती या ठिकाणी आपल्याला पूर्ण करता येत नाही आहेत. काही वेळेला रात्रीच या ठिकाणी वाळू माफियाच्या माध्यमातून वाळू उपसा केली जाते आणि त्याच्या माध्यमातून जे काही अडथळे किंवा अडचणी आहेत ते तुम्हा सर्वांना माहीतच आहेत की त्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असतात. ते अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी लक्ष देऊन कामकाज करीत असले तरीसुद्धा काही अधिकारीसुद्धा त्याच्यामध्ये सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. म्हणजेच अशा प्रकारची काही कामं असतात ती कामंसुद्धा लालफितशाही किंवा नोकरशाहीमध्ये रूढ झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यावरील असणारा जो काही विश्वास आहे तो विश्वाससुद्धा या ठिकाणी हळूहळू या ठिकाणी कमी होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहे ते म्हणजे कमी पुढाकार. मित्रांनो, बरेच वेळेला विभागीय आस्थापनांमध्ये कार्यपद्धतीवर आणि धोरणांवरती संसदेत नेहमी टीका होत असल्यामुळं अनेक वेळेला या असणाऱ्या पुढाकार घेणारे जे काही अधिकारी असतात ते अधिकारी आपल्या असणारे जे कार्य आहे किंवा कौशल्य आहे या कौशल्याला अधिक वाव देत नाही आहेत. कारण त्यांच्यावर ते टीका टिप्पणी होत असल्यामुळं अनेक वेळेला चांगलं जरी एखादं काम होत असलं तरीसुद्धा अनेक वेळेला त्यांच्यावरती या ठिकाणी ते काम व्यवस्थित होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांच्यावर ते टीका टिप्पणी केली जात असते. अनेक वेळेला अनेक प्रकारच्या असणाऱ्या जाचक असणाऱ्या परिस्थितीसुद्धा ओढावण्याची शक्यता असते. जसं आपल्याला सांगता येतं की ईडी सारखं असणारं प्रकरण अनेक वेळेला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असलेलं दिसून येतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तो म्हणजे लवचिकतेचा अभाव.
आता लवचिकतेच्या अभावामध्ये आपल्याला काय लक्षात घेणं गरजेचं आहे त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या जास्त नियंत्रण आणि देखरेखीमुळं विभागीय आस्थापनांच्या कार्यपद्धतीमध्ये नेहमीच या ठिकाणी लवचिकतेचा अभाव किंवा समस्या या ठिकाणी दिसून येतात. आणि या समस्या निर्माण झाल्यामुळं जे काही योग्य पद्धतीने काम व्हायला हवं आहे ते त्या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी लवचिकतेचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. जसं आहे तेच परिस्थिती या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी टिकून राहत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे लवचिकता किंवा बदल या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. यानंतर 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे निर्णय घेण्यास विलंब. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रत्येक गोष्टीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांची किंवा सर्वोच्च अधिकाऱ्यांची मंजुरीची आवश्यकता असते. यामध्ये कनिष्ठ स्तरावरील अधिकारी कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही आहेत. जर निर्णय घ्यायचा जर असेल तर कनिष्ठ व्यवस्थापन अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्याशिवाय किंवा उच्च व्यवस्थापन अधिकाऱ्यांना विचारल्याशिवाय त्या ठिकाणी कोणताही निर्णय घेता येत नाही आहे. किंवा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी ही त्या असणाऱ्या अधिकाऱ्याची असल्यामुळं त्या ठिकाणी निर्णयामध्ये बहुतांश करून विलंब होण्याची शक्यता ही या ठिकाणी वर्तवता येऊ शकते. यानंतर आपल्याला 6वा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे व्यावसायिकतेचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो, बरेच वेळेला यामध्ये व्यावसायिकतेचा अभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग त्या ठिकाणी सार्वजनिक टीकेची झोड असते किंवा भीती असते. अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना वारंवार होणाऱ्या बदल्या असतील किंवा आस्थापनाच्या कर्मचाऱ्यावरती अनेक प्रकारचे परिणामसुद्धा या ठिकाणी दिसून येतात. याचं एक जिवंत उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर तुकाराम मुंढेसारखा एक कार्यकुशल व कर्तृत्ववान प्रशासकीय कर्मचारी अधिकारी हा व्यक्ती या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या अनेक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदल्या या ठिकाणी होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. एकच सांगायचं म्हटलं यामध्ये की जो कार्यकुशल असा असणारा व्यक्ती असतो, निर्णय घेणारा, ठाम निर्णय घेणारा असतो आणि भ्रष्टाचाराला या ठिकाणी आळा घालणारा असतो, अशा व्यक्तीची तर त्या ठिकाणी असणाऱ्या प्रशासकीय असणाऱ्या विभागातून दुसऱ्या प्रशासकीय विभागामध्ये त्या ठिकाणी बदली करण्याचं सातत्याने होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचं एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी आपला पुढचा भाग म्हणजेच वैधानिक महामंडळाचे जे काही गुण आहेत, त्या ठिकाणी असं त्याचे वैशिष्ट्य आहेत, यांविषयी या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद.